हाय नमस्कार. तर पनवेलच्या ताईंचा फोन आलता, मस्त अशा गप्पा मारल्या. तर पनवेलच्या ताईला सगळ्यांनी शुभेच्छा द्या. मी पण शुभेच्छा दिल्यात, पण अजून एकदा हेड्याच्या माध्यमातून देते. तर त्या पनवेलच्या ताईनं मस्त अशी सुंदर गाडी घेतली, म्हणजे बुक केली, लवकरच येणार आहे त्यांच्या घरी. तर सांगायचं असं आहे. तर काय बरं, हां, त्या गाडीचे फोटो मला पाठवले. खूपच छान आहे गाडी. कधी आपल्या स्वप्नात बघायला भेटायची. घर नाही नीट, गाडीचं केव्हा स्वप्न बघू. माझं काही गाडीचं स्वप्न नाही, घराचं स्वप्न नाही. कुडी पाहिजे होती, घर घर कसं तरी उभा केलं, पत्र का व्हायना उभा केलं, पण कुडी झाली पावसा पाण्याची लेकरा बाळांना, आहे की नाही. तर घराचं काय माझं स्वप्न नाही किंवा गाडीचं पण स्वप्न नाही. माझं स्वप्न एकच आहे की बानूला स्वतःच्या पायावर उभा करायचे. आता उभा करण्यासाठी भरपूर असा पैसा लागणार, पण आपल्याकडे एवढा पैसा नाही. गरीब आहे आपण. खायचं, 4 पैसे कमवायचं, तेवढंच खायचं आणि गप्प बसायचं. कारण आपल्या मागं कुणाचा हात नाही, आणि जरी कुणाचा हात असला तरी नको. कारण माझी यूट्यूबवाली भाऊ बहिणी खूप अशी मदत करतात. तर एका दादानी दीक्षासाठी पुस्तकाची मदत केली, ती लय मोठं झालं. आणि पनवेलच्या ताई पण आपल्याला भरपूर अशा मदत करतात. त्यांनी मिशन दिली, कारण बानूला मी सोडून आता कुठं जाऊ शकत नाही. तर बानूला बघत बघत मी ते काम करू शकते. भले ते आता उन्हाळ्यातच एक महिन्यात चालणार, पण 1 महिन्यात पण आपण वर्षाचं काम कमवू शकतोय त्या मिशनीवर. तर तेवढंच नाही, तर पनवेलच्या ताईंना अजून एक मिशन बुक केली. तर ती काय कशाची आहे, ते आहे कुरडयाची. तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. तर ताई म्हणत होत्या बानूला गादीवर टाकत नाही का. तर बानूला गादीवर टाकायचं काहीच नाही, तिला 2दा 3दा टाकलं, पण त्याला कागद असल्यामुळे बानू भीती या का त्याच्यावर. मग त्या पनवेलच्या ताई म्हणल्या ऑनलाईन आहे ना, ते लहान बाळांचा कागद असतो ना, ते मी बघते आणि ती चॉईस करून तुम्हाला पाठवते. मग म्हणलं ठीक आहे, चालते. तर हे असलं कागद आहे ना, ते आपण लावलेलं आहे त्याला नवा. आणि एक इथं चुलीसाठी आपण सरपान ही झाकाय चूल, ते आडूसा केला या. 2 कागद आणली होती मी. तर पनवेलच्या ताईनं पुन्हा एकदा 2000 रुपये पाठवले, म्हणजे आता पाठवतील. आणि म्हणजे पाठवलेच म्हणायचं. तर शीतलला 1000 रुपये, तिच्या पुरीला खायला, आणि बानूसाठी पाठवले. तर आता तुमच्या आशीर्वादाची लईच गरज आहे मला, आणि तुमच्या लाईकची खरंच लई गरज आहे. कारण तुम्ही एक लाईक करा, कारण थोडंच राहिलं आहे आपलं, थोडंच राहिलं आहे मॉनिटायझर व्हायचं. त्यामुळं का नाही, तुम्ही प्लीज बानूकडं बघून एक लाईक करा, माझं तेवढं मॉनिटायझर होईल. कारण तेवढ्यासाठी मला माझ्या भावाकडे जाता येई नाही. कारण तेवढं झालं पूर्ण की मग माझं मॉनिटायझर होते, माझं नो टेन्शन. तर म्हणून म्हणलं तुम्ही पटापटा लाईक करा, आणि तसं शेअर पण करा, आणि सगळ्यांना आजूबाजूला पण सांगा लाईक करायला. मस्त माझ्या हेड्यामधनं घेण्यासारखं काय नाही तुम्हाला, पण एक माझं जीवन तुम्हाला दाखवती, माझ्या बानूचं जीवन दाखवती की मी एक अपंग मुलगी कशी सांभाळते. आता सकाळी 2 डॉक्टर आलते, एक मॅडम आणि एक डॉक्टर, म्हणजे दोन्ही पण डॉक्टरच होते. आले म्हणजे मी भटीवर ही असताना पण येत होते, पण पहिल्यांदाच माझी त्यांची गाठ पडली. मग बानूला चारत होते. तर मस्त अशा गप्पा मारल्या बानूला, आणवी करून. तर आणवीचं म्हणजे स्वच्छता बघून त्यांना भरपूर असा आनंद झाला. की मग त्यांनी उदाहरण दिलं की आमच्या शेजारी एक गाव आहे पांगरं म्हणून, तिथं एक मुलगी आहे, पण ती अशी बानूसारखी बघत नाही, तिला काय म्हणजे समजत नाही. मग ते बानूचं भरपूर असं कौतुक करत होते की बानूला सगळं समजतं, तर त्या मुलीला नाही समजत. कसं असतं, आपल्या ठेवण्यावर, आपल्या बोलण्यावर सगळ्या गोष्टी अनुभवून असते. जसं आपण डॉक्टरने सांगितलं तसं आपण वागायचं असतं. तर तिच्यापाशी 24 तास एक माणूस असतं, रात्रभर बी असतं आणि दिवसभर बी असते. भलं एक काम नसले तर चालतंय, पण तिच्यापाशी थांबायचंच. मी गेली तर आई थांबते, मी आई गेली तर मी थांबते. त्यामुळं का नाही, आम्ही तिला इकलीला सोडतच नाही कधी. तर पनवेलच्या ताईनं गाडी घेतली, लवकरच त्यांच्या घरी लक्ष्मी येणार आहे. तर सगळ्यांनी ताईंना शुभेच्छा द्या. तर गाडीचे फोटो पाठवले, भरपूर अशा गप्पा पण मारल्या आम्ही, कारण ताईंचं जरा
आता लेकरांची शाळा ही चालू झाली ना, त्यामुळं वेळ घवत नाही. आणि माझं पण तसंच आहे, पण आता माझं पण तसंच असतं. पण दीक्षा आपली हॉस्टेलला असल्यामुळं काही टेन्शन नाही, फक्त बानूचंच आपलं. तर भरपूर असे ते डॉक्टर आलेले बानूला गप्पा मारत होते. तर मला माहिती आहे तुम्हाला माझ्या रेसिपी लय आवडतात, पण मला तेवढा वेळ पण नसतो. आणि वेळ असला तरी बाहेर आता पाऊस येतो कधी, किंवा घरात बनवायचं झालं तर लाईट नसती, अंधारात कसं बनवायचं. त्यामुळं आणि बनवायचं पण काय नाही, मेन कारण आपल्याला फ्रीज नाही, त्यामुळं पण जास्त अडचण येते. आता फ्रीजमध्ये मी आणून सामान ठेवलं असतं तर म्हणलं असतं चला आता हे आहे पटकन आपण बनवावा, अशा गोष्टी. आणि नवीन नवीन तुम्हाला रेसिपी मी शिकवल्या असत्या. तसं मला सगळं येतं, तुम्हाला तर माहिती आहे मला सगळ्याचाच उल्हास आहे. पण मला पण लय असा कटाळा येतो एकाएकी, नाही का. आपण एवढं काम करून आले. आणि वीटभट्टीचं काम कसं बानूला मी बघून करू शकते, त्यामुळं का नाही काय अडचण नाही. कारण काम केलं तर 4 पैसे येतात, आपणच काम नाही केलं तर 4 पैसे कुठं यायचे. आता पावसाचा दिवस आहेत आणि घरात बसून बानूचा महिना भरताय दुधाचा, परत वरचं खाणं असतंय, तिचं काजू बदाम संपलंय, अजून तिची कटीन वाढली. तर कटीन मला तर काही आज तर गावालाच गेलाय निघून. आज 4 वेळा झालं सांगायचं, ही 4थी वेळ आहे, पण काय अजून आला नाही बिचारा. तर ती कसली मिशन असते की काय नाव असते, ती अशी गुर्र करते. ते माझी मी घरी का व्हायना कसं तरी करेलच की, आहे की नाही. पण आता ती मिशन कुठं भेटतीन, कुठं जायचं ते मलाच माहीत नाही. आणि त्यांना काय म्हणू, ती तसली कटणीची मिशन, त्या आता काय त्याचं नाव असतं मला बी माहीत नाही. तर भरपूर अशा गप्पा मारल्या बरं का. काय बोलावं, त्या ताईंबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कौतुक. तर मस्त असं बानूबाई बघा आपली, बघा कशी लाजतंय, बघितलं का कशी मुंडी अशी केली. लय पोरगी आगाव आहे ती, आणि वाकडं दाखवती तर लय. तर चला, हेड्या वावरलं असलं तर नक्कीच लाईक करा, आणि बानूचा आशीर्वाद नक्कीच घ्या. एका अपंगाच्या आईचा पण आशीर्वाद घ्या, आणि पटापटा लाईक करा, तेवढं माझं मॉनिटायझर होईल. तर चला, बाय.